नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे। दोन मुद्दे मी टॅग केलेत आणि माझ्या मते महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या आधीचा हा मराठी माणसाचा सर्वात मोठा कौल आहे की ज्या कौलावरून तुम्हाला अंदाज येऊ शकतो की हे सरकार पुन्हा निवडून येईल की महाविकास आघाडीचं सरकार निवडून येईल। आणि त्या दृष्टीनं हा जो कौल आहे, जो आज एका महाराष्ट्रातल्या प्रथितयश अशा दैनिकाने छापलाय, पण आणि निवडणूक आयोगाचा या संदर्भातला कौल काय मला माहित नाही, परंतु एका अर्थाने हे आपण लोकांचं ह्या सरकारबद्दलचं ओपिनियन पोल असल्यासारखा हा पौल आहे की ज्या कौलामध्ये तुम्हाला लक्षात येईल की वेगळ्या मुद्द्यावरती लोक काय विचार करतात। आणि म्हणून अत्यंत बारकाईने बघा, महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, त्याच्या समर्थकांनी हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचा हा जो एनडीटीव्हीचा व्हिडिओ आहे तो जास्त पोहोचेल असं पहा। आमचं जे युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, कारण असेच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत आणि त्यानंतर सुद्धा आम्ही महत्वाचं विश्लेषण करतच राहणार आहोत। हा महाराष्ट्र निवडणूक पूर्व अभ्यास 2024 जो आहे तो दिल्लीतल्या सेंटर फॉर द स्टडी ऑफ सोसायटीज, डेव्हलपिंग सोसायटीज आणि पुण्याचं MITचं जे स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आहे ह्यांनी तो अभ्यास केलेला आहे। या अभ्यासामध्ये साधारणपणे 139 मतदान केंद्रावरती हा अभ्यास करण्यात आलेला आहे। 288 पैकी 159 मतदान केंद्राची निवड यासाठी करण्यात आलेली होती आणि यापैकी 139 केंद्रावरती हा अभ्यास झाला। म्हणजे जवळपास महाराष्ट्राच्या 50% लोकांना याबद्दल, आणि ते वेगवेगळ्या विभागातले असल्यामुळं आपण असं म्हणू शकतो की हा जो कौल आहे हा संपूर्ण महाराष्ट्राचा कौल आहे। कारण याच्यामध्ये स्पेसिफिक प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ठाकरे सरकार विरुद्ध शिंदे सरकार। तर पहिला मुद्दा आहे, कोणते सरकार चांगले वाटते। याच्यामध्ये मवियाला एक वेगळा रंग देण्यात आलेला आहे, महायुतीला वेगळा देण्यात आलेला आहे, आणि राज्याचा एकूण विकास या मुद्द्यावरती, म्हणजे कोणते सरकार चांगले वाटते यासाठी सामाजिक सौहार्द, राज्याचा एकूण विकास आणि स्थिर सरकार या मुद्द्यावरती मवियापेक्षा महायुतीचा आपण बघूया। महायुतीला राज्याचा एकूण विकास याबद्दल 41% गुण मिळालेले आहेत आणि महाविकास आघाडीला 45% गुण मिळालेत। म्हणजे कोणते सरकार चांगले वाटते, राज्याचा एकूण विकास या मुद्द्यावरती महायुती 41% गुण घेते तर महाविकास आघाडी 45% गुण घेते। सामाजिक सौहार्द, जो वेगळ्या धार्मिक आणि जातीय सौहार्दाबद्दलचा प्रश्न असावा, याच्यामध्ये महायुतीला 37% गुण मिळालेत तर महाविकास आघाडीला 41% गुण मिळालेत। स्थिर सरकार ह्याबद्दल महायुतीला 39% गुण मिळाले तर महाविकास आघाडीला 40% गुण मिळाले। आता प्रश्न तुम्हाला असा पडेल, मग उर्वरित लोकांची मतं कुठे गेली? कारण 40 आणि 39% म्हणजे साधारणतः 79% होतात। तर या लोकांनी कुठलंही मत द्यायला नकार दिला, म्हणजे 20% असे लोक आहेत साधारणपणे की ज्यांना काहीच मत द्यायचं नाहीये। रस्ते, वीज, पाणी या मुद्द्यावरती शिंदे सरकारची काय स्थिती आहे हे विचारलंय। तर यामध्ये परिस्थितीमध्ये फार फरक पडला नाही असं मानणाऱ्यांची संख्या मोठी आहे। आता शेतकऱ्यांच्या स्थितीबद्दल विचारले गेले तर महायुतीला त्यासाठी 23% लोकांनी कौल दिलाय तर महाविकास आघाडीला 31% लोकांनी कौल दिलाय। काहीही फरक पडलेला नाही शेतकऱ्यांच्या स्थितीमध्ये, 30% लोक म्हणतायत। वीज पुरवठ्याबद्दल महायुतीला 37% लोकांचा कौल आहे तर महाविकास आघाडीला 27% लोकांचा कौल आहे। काहीही फरक पडला नाही असं म्हणणाऱ्यांची संख्या 32% आहे। रस्त्यांच्या स्थितीबद्दल महायुतीनं खूप मोठी लीड घेतली आहे आणि ते बघतोय की केंद्र सरकार श्री नितीन गडकरी यांचं काम, राज्यात पण समृद्धीसारखा महामार्ग ज्याच्याबद्दल खूप नकारात्मक सकारात्मक चर्चा होतात, इथे रस्त्याच्या स्थितीबद्दल महायुतीनं 43% गुण घेतलेत। महाविकास आघाडीच्या काळामध्ये रस्त्याची स्थिती काय होती तर 24% लोकांना वाटतं की ठीक आहे, बरी होती, काहीही फरक पडला नाही असं म्हणणाऱ्यांची संख्या 28%। महाराष्ट्रामध्ये सरकारी आणि महाविद्यालयांची स्थिती काय आहे याबद्दल 35% लोकांचं असं मत आहे की विकास आघाडीच्या काळात जरा बरी होती, महायुतीच्या काळामध्ये आणखी ती घसरली। 32% लोकांना वाटतं की महायुती जी आहे त्यांच्या काळात सरकारी शाळा आणि महाविद्यालयांची स्थिती बरी होती, काहीही फरक पडला नाही असं म्हणणाऱ्यांची संख्या 24%। मला आवडलं की ज्या पुण्यातली संस्था आणि ज्या दिल्लीच्या संस्थेनी शाळा, पाणी वगैरे अशा बेसिक, रस्ते वगैरे अशा बेसिक, वीज पुरवठा वगैरे अशा बेसिक मुद्द्यावरती विश्लेषण केले। पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, कारण हर घर जल नावाची जी पंतप्रधानांची स्कीम आहे त्याचा काहीतरी फरक दिसायला हवा होता। महायुतीच्या बाजूनं पिण्याच्या पाण्याच्या स्थितीबद्दल 34% लोक म्हणतात की उत्तम आहे, 35% लोक म्हणतात की काहीही फरक पडलेला नाही,
पण महाविकास आघाडीच्या काळामध्ये ह्यापेक्षा वाईट स्थिती होती असं म्हणणाऱ्यांची संख्या 26% आहे. माझ्या मते आत्ताचा सगळ्यात महत्त्वाचा कौल जो मी तुम्हाला सांगणार आहे, शाहू फुले आंबेडकरांचा हा जो महाराष्ट्र आहे, तो महाराष्ट्र जरी आपण बेरजेचं राजकारण वगैरे म्हणत असतो तरी अगदी पारंपरिक जातीवर आधारित मतदान करत राहिलेलं आहे. ही महाराष्ट्राची वस्तुस्थिती आहे. फार कमी टक्के लोक असे असतील की जे जातपात न पाहता आपल्या मतदारांची निवड करत असतील. हा महाराष्ट्र पारंपरिक असाच राहिलेला आहे. आता ह्या वर्षी तर त्याच्यामध्ये मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळं जातनिहाय लोक काय विचार करतात आणि माझ्या मते ह्या आमच्या दोन मुद्द्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आत्ता येतोय. कारण मायक्रो ओबीसीचं प्लॅनिंग, मराठा समाजाला पुढे ठेवून श्री मनोज जरांगे पाटील यांनी केलेली नेपथ्य रचना, भारतीय जनता पार्टीने त्याला काउंटर करण्यासाठी आणलेले मायक्रो ओबीसी, महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटतं की ह्या दोघांचं बरं चाललंय, त्याच्यात आपल्याला काहीतरी लाभ होईल, किंवा शिवसेनासारखा पक्ष जो कधीही जातपात मानत नव्हता तोही आता मराठा उमेदवारांना संधी द्यावी का असा विचार करतो आहे. अशा स्थितीमध्ये हा जो घटक आहे तो जास्त महत्वाचा आहे आणि हा व्हिडिओ म्हणूनच अधिकात अधिक लोकांपर्यंत शेअर करा. महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला पसंती कशी आहे तर जास्त पसंती आहे वेगवेगळ्या जात घटकांची. मुस्लिम हे दोन्ही युतीमध्ये साधारणपणे कुणबी समाज हा विभागला गेलेला आहे. महाविकास आघाडीला मुस्लिम समुदायाचा पाठिंबा आहे 48%, बौद्ध नवबौद्धांचा पाठिंबा आहे 44%, आदिवासींचा पाठिंबा आहे 30%, गरीब वर्गाचा पाठिंबा आहे 11%, उपेक्षित वर्गाचा पाठिंबा आहे 5%, शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे 11%. इथे महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला जास्त पसंती आहे. म्हणजे आणि इथे पुन्हा आता या आकडेवारीमध्ये दोन युतीमध्ये कुणबी समाज मी सांगितलं की सर्वसाधारणपणे सारखा विभागला गेलाय. ही आधीची आकडेवारी महाविकास आघाडीची होती. पुन्हा एकदा सांगतो, महाविकास आघाडीत मुस्लिम 48% त्यांना पसंती देत आहेत, नवबौद्ध बौद्ध 44% पसंती देत आहेत, आदिवासी 30% पसंती देत आहेत, गरीब वर्ग 11% पसंती देतोय, उपेक्षित वर्ग 5%, शेतकरी 11%. आता इथे मात्र थोडीशी त्यांनी म्हणजे उर्वरित लोक हे त्या पक्षाला किंवा महायुतीला सोडून इतरांना पसंतीक्रम देतात असं आपण म्हणू. आता इथे मात्र राज्यातील एकूण मतदारापैकी साधारणतः 12% असलेल्या मुस्लिम मतदारांची पसंती ही महाविकास आघाडीला आहे. उच्चवर्णीय वगैरे ही जी मंडळी आहे यांची कुणाला पसंती आहे तर उच्चवर्णीय 45% हे महायुतीच्या बाजूने आहे. मराठा समाज स्पेसिफिकली बघितलं 18% मराठा समाज हा महायुतीच्या बाजूने आहे असं म्हणतायत. ओबीसी 16% पाठिंबा देत आहेत, दलित 7% देत आहेत, श्रीमंत वर्ग 17% देतोय. आता मला जरा या आकडेवारीचं आणखी विश्लेषण करायचं आहे, ते मी करणारच आहे. मनोज जरांगेंनी निवडणूक लढवावी की लढवू नये याबद्दलचं विश्लेषण करत असताना जरांगे यांची भाषणं किती टक्के लोकांनी ऐकली तर 70% लोकांनी ऐकली. आता हा कौल फार महत्वाचा आहे की जो मराठा समाजाच्या एकूण राजकीय विचारधारेबद्दल पण बरीचशी स्पष्टता आणतो. निवडणूक लढवू नये असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण मनोज जरांगे पाटील 35% आहे. निवडणूक लढवावी असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण 40% आहे आणि काहीही मतं द्यायची नाहीयेत असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण 25% आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही बाजूला हे जे निवडणूक लढवावी असं म्हणणारे 40 अधिक 25 म्हणू शकता किंवा निवडणूक लढवू नये असं म्हणणाऱ्या 35 अधिक 25 म्हणू शकता. हा कौल तुमचा आहे. पण या क्षणाला तरी निवडणूक लढवावी असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण निवडणूक न लढवावी असं म्हणणाऱ्यापेक्षा 5% अधिक आहे. मराठा समाजासाठी जे काही प्रयत्न केले गेले त्याबद्दल इथे उहापोह केलाय. मराठा समाजाला आरक्षण हवं आहे का असं मानणाऱ्यांचं प्रमाण विचारलं गेलं तर मोठ्या प्रमाणात हवा आहे असं म्हणणाऱ्यांची संख्या 58% आहे. काही प्रमाणात हवा आहे असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण 35% आहे. अजिबात नको म्हणणाऱ्यांचं प्रमाण 4% आहे. या शिवाय बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टीचा उहापोह या आरक्षणाच्या संदर्भात झालेला आहे. शिंदे सरकारची भ्रष्टाचाराची स्थिती कशी आहे याबद्दल पण उहापोह केलाय. भ्रष्टाचार वाढला असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण 42% आहे. भ्रष्टाचार आहे तसाच आहे असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण 37% आहे. भ्रष्टाचार कमी झाला असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण 21% आहे. शिंदे सरकारच्या कामगिरीवरती किती टक्के लोक समाधानी आहेत आणि ही चिंता वाढवणारी गोष्ट आहे. पूर्ण समाधानी 20%, थोडेसे समाधानी 41%, थोडेसे असमाधानी 14%, पूर्णपणे असमाधानी हे 18% आणि बाकीच्या लोकांनी ह्या सर्वेला प्रतिसादच दिलेला नाही. आणि हे फार इंटरेस्टिंग आहे की थोडे असमाधानी 14%,
पूर्णपणे असमाधानी 18%, यांची गोळाबेरीज केली तर साधारणपणे 30%च्या आसपास जाते. थोडेसे समाधानी 41% आणि पूर्ण समाधानी 20%. म्हणजे 61% लोक इतक्या सगळ्या गोष्टीनंतर पण म्हणतायत की हा सरकारची जी कामगिरी आहे ती बरी आहे. हा सर्व्हे आज दैनिक सकाळनी छापलाय. त्यामुळं आमच्या मनाचं तर आम्ही काही विश्लेषण करत नाही आहोत. एकनाथ शिंदे सरकारची कामगिरी ही टक्केवारीमध्ये आहे. रस्ते आणि पुलांची अवस्था याच्यामध्ये 42% बरी आहे. 32% म्हणतायत की थोडी अजून बरी आहे. काहीच फरक पडलेला नाही असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण 22% आहे. आता निर्णायकी मुद्दे कुठले ठरतील याबद्दल लोकांचा कौल काय? बेरोजगारी हा मुद्दा 24% निर्णायकी ठरू शकतो. महागाई हा मुद्दा 22% महत्वाचा ठरू शकतो. शेतकऱ्यांचे प्रश्न 8% लोकांना वाटते की ते महत्वाचे आहे. विकासाचा अभाव हा 9% लोकांना वाटतं की महत्वाचा प्रश्न आहे. महिला सुरक्षा, कारण लाडकी बहीणला काउंटर महाविकास आघाडीकडनं महिला सुरक्षेचं केलं जात आहे, 5% लोकांना वाटतं की ती महत्वाची गोष्ट आहे. आरक्षण किती टक्के लोकांना महत्वाचं वाटतंय हे फार इंटरेस्टिंग आहे. 4% लोकांना असं वाटतं की आरक्षण हा मुद्दा महत्वाचा आहे. गरिबी 4% लोकांना वाटतं की महत्वाचा आहे. भ्रष्टाचार हा मुद्दा या देशाच्या राजकारणात एक व्हीपी सिंग सरकारनं राजीव गांधी यांच्यावरती केलेले भ्रष्टाचाराचे आरोप वगळता आणि अरविंद केजरीवाल यांनी ज्या पद्धतीचं नेरेटिव्ह सेट केलं, महाविकास आघाडी जे तेव्हाचं युपीए सरकार होतं मनमोहन सिंग सरकारचं, ते वगळता भ्रष्टाचार हा मुद्दा महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणात फार महत्वाचा नाही. इथं पण तसंच दिसतंय. भ्रष्टाचार 3% लोकांना वाटतं की महत्वाचा आहे, पण तरीही महत्वाचं सिग्निफिकंट आहे. पायाभूत सुविधांचा अभावाबद्दल लोक चांगलं बोलत आहेत. 60% लोकांना वाटतं की ही गोष्ट महत्वाची आहे. नजीकच्या काळात प्रचंड दरवाढ झाली असं 60% लोकांना वाटतं. दरवाढ काळानुरूप आहे असं 29% लोकांना वाटतं. कल्याणकारी योजनांचा त्यांनी लेखाजोखा मांडलाय. ग्रामीण मतदारांचा शिंदेंना तर शहरी मतदारांचा फडणवीसांना पाठिंबा, सोबत श्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच उद्धव ठाकरे यांना सुद्धा पाठिंबा आहे. ग्रामीण भागामध्ये एकनाथ शिंदेंना 23%, शहरी भागामध्ये 27%, देवेंद्र फडणवीसांना ग्रामीण भागामध्ये 13%. आणि हा बदल फार महत्वाचा आहे. आणि देवेंद्र फडणवीसांना शहरी भागामध्ये 21%. उद्धव ठाकरे यांचं जे कॅल्क्युलेशन आहे ग्रामीण आणि शहरी भागामध्ये तसं रायझिंगला आहे. 28% लोकांना वाटतं की उद्धव ठाकरे इज अ व्हेरी गुड चीफ मिनिस्टर, एक राजकीय नेता. आणि 28% ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या लोकांना वाटतं की उद्धव ठाकरे हे चांगले राजकारणी आहेत. जातीनुसार जे मी म्हणालो होतो त्याप्रमाणे जी आकडेवारी पुन्हा नव्याने मला तुम्हाला सांगायची आहे तर ती अशीच आहे की यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या महिनाभर अगोदर हे जे विविध जात घटक त्यांनी बघितले त्याच्यामध्ये स्पेसिफिकली जातनिहाय तेढ टाळायची असेल, पण उच्चवर्णीय आणि इतर लोक असं जे विश्लेषण केलं जे मी आधीच तुम्हाला सांगितलं, हा सर्वे अनेक अर्थाने महत्वाचा आहे. आणि याहून अधिक महत्वाचा काय आहे तो जो ग्राउंड झिरो आम्ही करत आहोत तो काय पद्धतीचं रिफ्लेक्शन येतंय बघा. आमच्या ह्या 15 दिवसाच्या प्रवासामध्ये 10 दिवसाच्या प्रवासामध्ये 25 एपिसोड्स आम्ही केले. महिलांशी तर आम्ही बोलतच आहोत, तरुणांशी बोलत आहोत, शेतकऱ्यांशी बोलत आहोत, सगळ्या वयोगटाशी बोलतोय. आणि त्याचा जो लसावी आहे मराठा समाजाची स्पेसिफिक बोलतो आहोत. आणि आता विदर्भात आहोत कारण आज मी यवतमाळमधनं हे 2 मुद्दे एनडीटीवरती घेऊन आलोय. तर विदर्भातल्या कुणबी समाज घटकाला, विदर्भातला जो एससी प्रवर्ग आहे त्यांना, विदर्भातला जो एसटी प्रवर्ग आहे तो एसटी प्रवर्ग रिफ्लेक्ट झाला आहे भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये. त्यामुळं असा महाराष्ट्रातला कुठलाच वर्ग जात समूह हा या आमच्या 2 मुद्द्यातनं आणि ग्राउंड रिपोर्टमधनं सुटणार नाही. त्यामुळं या आकडेवारी सोबतच आत्ता जे काही आम्ही दिवसांदिवस विश्लेषण करत चाललो ते आवर्जून बघा. पुन्हा एकदा सांगतो, आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि तुमच्या काही महत्वाच्या सूचना असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये टाका. कुठल्याही राजकीय पक्षाची बाजू घेण्यासाठी आमचं काम चालू नाहीये आणि ते तुम्हाला दिसतंय. थांबूया आपण इथे.